तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहोत वेंगुर्ल्याला, वेतोबा मंदिर वेंगुर्ला. तयारी लेट्स गो. हे बापसाने असलं मारलेलं तुमचे. कायाकिंग करत आहोत. म्हणलं मला आमचं दाखव. मी नागवाय बोलतोय. नागवाय आहे एक नंबरचा. अरे बोला. नमस्कार मित्रांनो, आज आपला कोकण दौऱ्याचा पहिला दिवस. आता आपण पोहोचलो श्रीवर्धनला, दिव्यागाच्या सुवर्ण गणेश मंदिरात. इथून आपल्या दौऱ्याला सुरुवात होत आहे. आता आपण जेवून झालेला आहे आणि आता गेल्या 3-4 दिवसामध्ये तिघांचे बर्थडे होऊन गेले. तर बर्थडे इकडे श्रीवर्धन मध्ये सेलिब्रेट करत आहोत आपल्या मित्राच्या घरी. मित्र म्हणजे आपलाच प्रज्ञेश पांडुरंग पाटील यांनी आपली उत्तम प्रकारे सोय केलेली आहे आणि आता बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात करत आहोत. हे झालेलं आहे आपलं बर्थडे सेलिब्रेशनची तयारी जोरदार. तिघ पण किंग बसले तिकडं आणि हे केक बिक भारी आणलेत आम्ही सगळं. ते आहे दात हे करायला. व्हिडिओ चालू केली. बार 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 दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. निघाले आहोत हरिहरेश्वरला. हरिहरेश्वर तिथून आपण जाणार अगरतांडा नाही, पोर्टने आता कोस्टल रोडने डायरेक्ट आजचा डेस्टिनेशन आहे वेंगुर्ला. आता वाजलेत सकाळचे 7 काहीतरी वाजलेत. गेट रेडी टू राईड. जय हो शंकरा. आता प्रदक्षिणा चालू आहे आपली मंदिराला. पूर्ण डोंगरावरून प्रदक्षिणा मारायची आहे. ही पब्लिक आपली येते आणि पाठी व्ह्यू समुद्राचा खूप सुंदर नजारा आहे. आता प्रदक्षिणा पूर्ण झाली जवळजवळ. बरंच तिकडं मस्त नजारा आहे. धावरेनाच केला गणपतींचा. बरंच काय काय केलं. आता जवळजवळ 1.5 तास लागला आम्हाला एवढं फिरायला, कारण आम्ही पूर्ण आपली 2 पोरं पाठवून येतात म्हणून आरामात चाललंय सगळं. आणि आता गाडीवर बसल्यावर जवळजवळ 400 किलोमीटर मारायचं आहे. सो इट्स झाली आता प्रदक्षिणा. आता नाश्ता करून डायरेक्ट
गाडीवर ट्रॅव्हलिंगला. कुठं पोहोचायचं आता? कुठली जेटी? बानकोट वरून डायरेक्ट सर रत्नागिरीतून डायरेक्ट कोस्टल रोड वरून वेंगुर्ला. बाय बाय गाईज. पब्लिक 2 जण आलेली पाठी आलेली आहेत. आता जेटीवर आहोत आपण आणि आता कितीला निघालेले आहेत मित्रांनो? तुम्ही आलेत का नाही? काल का नाही आलेत? काचं कारण समजू शकतो. आता यांचं सगळं माझं लॉगिंगचं यांच्या हातात मी देत आहे सर्वस्व. आता हे तुम्हाला सांगतील पुढली माहिती. थँक्यू. आता ह्यांचं इंट्रोडक्शन झालंच असेल कदाचित. आणि हा आहे जिगर झोन. मतदानाचा हक्क बजून आला आणि तो त्याच मतदानाचा हक्क बजून आला. आणि ते आतल्या गोष्टी बोलू नको ना. हे ग्लव्स जे आहेत ना ते माझा मित्र जिगर वाजंत्री हा जो आहे माझा पार्टनर आहे बाईकचा आणि त्याने हे मला गिफ्ट केलेलं आहे. आणि जिगर वाजंत्री मला काहीतरी हाणणार होते. आणि सगळ्यांना gift नको नका आता नको काढू. राहू दे. आणि आता आपण एक सेलिब्रेशन, छोटस सेलिब्रेशन करूया. पहिल्यांदा आमचा पूर्णपणे ग्रुप आहे हा भटकंतीचा. गेले हा जिगर आहे, हा पहिल्यांदा आलेला आहे. उगाच ह्याला आमच्या ग्रुपमध्ये घेतला, तरी आम्ही त्याला सपोर्ट केला होता. आणि फायनली आमचा हा कोकण दौरा आहे. अलिबाग टू मुंबई. काही जण मुंबईवरून आलीत, काही जण मी आहे ना पण इथे. हा अलिबाग वरून आलेला आहे. हे सगळे आहेत ते मुंबईवरून आलेले आहेत. आणि मी इथं म्हणजे श्रीवर्धनलाच होतो. असं धरू मी श्रीवर्धन. अरे व्हिडिओच नाही चालू केलेली. आणि आता खोल. आणि असं आमचा भटकंतीचा हा केक काय आहे त्याच्यानं चांगला दिसतंय. तिकडे लावू का? गणपती बाप्पा. पाहू शकता आता प्रज्ञेशने आपल्याला केक बनवलेला आहे. स्वतः तुम्हीच बनवला सर? भावा बनवला. प्रज्ञेश केक वर्ड मध्ये मॅनेजर आहे आणि त्यांनीच स्वतः हाताने केक बनवलेला आहे. बघूया हे कसं आहे, टेस्ट कशी आहे सांगा रे. हे टेस्ट कशी आहे रुई? एक नंबर. हे रितेश टेस्ट कशी आहे सांग जरा. फालतोय बोलतोय. काय बोला ऐकलं तुम्ही? हा असा पोरा नाही बोलवते पाहुणे म्हणून आणि पाहुण्यांचं हे अपमान करतोय. नको येऊ पुन्हा. पहिल्या दिवसाच्या काही व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे हा ब्लॉग जो आहे तो इथून पुढे दुसऱ्या दिवसापासून चालू करतो. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहोत वेंगुर्ल्याला, वेतोबा मंदिर वेंगुर्ला. आणि आम्ही कालचा जो स्टे होता तो वेंगुर्ला मंदिराच्या समोरच केला होता. आणि आता सकाळी उठून आम्ही वेंगुर्ला मंदिरात जात आहोत. जागेचं एकदम जस्ट समोरच स्टे होता. इथे पाठीमध्ये आम्ही राहिलेलो आणि हे समोर वेतोबा मंदिर. हे वेतोबा मंदिर आरिवली आणि ही आपली पोरा. शुभ सकाळ मित्रांनो. तर हे आहे रेड्डी गणेश मंदिर वेंगुर्ला.
तर मित्रांनो, आता आपण होतो रेड्डी गणेश मंदिरला. ह्या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे जे मंदिर आहे आत्ताच 1976 वगैरे बांधलेलं आहे. ह्या मंदिरामागची एक कहाणी आहे की एक सदानंद कांबळी म्हणून एक माणूस होता. म्हणजे ते पण आता इथल्या लोकल माणसांसोबत बोलून आम्हाला समजलं की कहाणी की एक सदानंद कांबळी म्हणून माणूस होता आणि त्याला स्वप्नात दृष्टांत आला की म्हणजे गणपती बाप्पा आले आणि मग म्हणाले की माझी ह्या जागी माझी मूर्ती आहे समुद्राच्या किनारी. इथे पलीकडे समुद्र आहे आणि ह्या जागी माझी मूर्ती आहे, तर तू ती मूर्ती तिथे जाऊन ती खोदून काढ. तर मग त्यांनी पण यांच्या गावाच्या सगळ्या माणसांसोबत बोलणं करून आणि या गावची ग्रामदेवता माऊली देवी म्हणून मंदिर आहे पलीकडे, तर तिच्या आशीर्वादाने इथे खोदकाम चालू केलं. खोदकाम चालू केल्याच्या नंतर अक्षरशः जांबा दगडाची मूर्ती आहे पूर्ण ती. आणि आता मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला, आहे तशीच आहे. तर खोदकाम चालू केल्यानंतर त्यांना मूर्तीचे अवयव दिसायला लागले असे. आणि मूर्तीचे अवयव दिसल्यानंतर त्यांनी अजून थोडं खोदकाम केलं आणि तो मकर वगैरे आहे पूर्ण तो खोदकाम करूनच आहे. बाकी फक्त आर्टिफिशियल हे मंदिर आहे. बाकीचे जो गणपतीची मूर्ती आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी तिथे आतमध्ये गाभाऱ्यात आहेत त्या अजून तशाच्या तशाच आहेत, फक्त कलर लावलेला आहे. आणि खूप सुंदर मूर्त आहे, खूप सुंदर आणि खूप भव्य मूर्त आहे. आणि खरंच तुम्ही जर इकडे वेंगुर्ल्यामध्ये वगैरे येत असाल तर नक्की एकदा रेड्डी गणेश मंदिरला भेट द्या. चला बाय. कोकण म्हणजे फक्त मंदिरं बघणं किंवा बीचेस फिरणं नाही आहे, तर प्रत्येक क्षणी आणि ज्यावेळी आपण प्रवास करतो त्यावेळी त्या प्रवासाचा आनंद घेणं म्हणजेच कोकण आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलेलो उभादांडा गणपती मंदिरला. हा गणपती दिवाळीत लक्ष्मीपूजनला बसतो आणि होळीच्या टाईमला विसर्जन होतं. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो श्रीदेव मानसेश्वर प्रसन्न देवस्थानाच्या इथे. तर इथली आख्यायिका अशी आहे की ज्यावेळी म्हणजे सगळेजण येतात इथं नवस बोलतात आणि जर नवस पूर्ण झाला तर मग ते झेंडा आणि काठी इथे अर्पण करायला लागते. तर त्या एका दिवसाच्याच एवढ्या सगळ्या गाठ्या असतात. तर ह्याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता की किती म्हणजे जागृत देवस्थान आहे. तर खरंच आणि तिथे वाचल्यानंतर पण खरंच खूप असं प्रसन्न वाटत होतं. खूप भारी देवस्थान आहे. आणि आपण बोलतो कोकण म्हणजे देवांचीच नगरी आहे, खरंच कोकण देवांचीच नगरी आहे. चला कंटिन्यू राहा. आणि या सुखकर प्रवासाचा दिवस आजचा पहिला आहे. ॲक्च्युली दिवस दुसरा आहे, कारण कालचा दिवस तर आमचा पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच गेला. पण हा जो दिवस आजचा आहे, आज खरं वाटतं की आपण कोकणात आलोत म्हणून. आणि आता आम्ही उभादांडा गणपती मंदिर करून आणि मानसेश्वर करून आता आम्ही चाललेलो आहोत सातेरी देवी मंदिर. इथून पुढं जवळच आहे ते, त्याच्यामुळं आता आम्ही त्याच वाटेने चाललेलो आहोत.
हे लाईव्ह जॅकेट घालत आहेत सगळे. आणि आता आपण आहोत खवणे बीच. हे बापसाने असलं मारलेलं तुमचे. या आणि मित्रांनो, चिंचोडकर कायाकिंग करताना पाहू शकता तुम्ही. ओ हो माय गॉड, सुसाट कायाकिंग करत आहोत. म्हटलं मला आमचं दाखव. बघू शकता तुम्ही. झाले जरा गाड्या अडकल्यात. कायाकिंग आहे ना. साप दिसलाय पुढे पाठीमागं. एक नंबरचा. अरे अरे त्याचे काय हा बोलतो मी नागपूर आहे. तू माझ्यासोबत बसलो बोला आज आता वडान बिडान. तर मित्रांनो, आता आम्ही आहोत तिथे खवणे बीचला. आणि इथून आम्ही जाणार आहोत निवती बीचला. आणि मध्ये जेवणासाठी पण थांबणार आहोत. तर कंटिन्यू. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत निवती येथे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत लाईट हाऊस बघायला. तर टोटल आम्ही आता इथून 15 किलोमीटर आतमध्ये चाललेलो आहोत समुद्रामध्ये. आणि हा 15 किलोमीटरचा प्रवास आम्ही पण एन्जॉय करतो. तुम्ही पण नक्की एन्जॉय करा. आणि ही आम्ही चालू करायला जातोय. पहिल्यांदा आम्ही कुठेतरी असा हा स्पॉट एन्जॉय करणार आहोत. बघूया आमचा पुढचा प्रवास कसा होत आहे. सुखमय आणि आनंददायी. भाऊजी म्हणजे तुला. आणि ही आम्ही ताडीमाडी घेतले पियाला. तिकडे बस. चेअर्स. पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनानं भरलीस गौरी. गौरी माझे मनानं भरलीस गौरी. लक्ष्मी हाराची दोरी दिसतले भारी, बाजूबंद शोभे तुझे दंडावरी, बाजूबंद शोभे तुझे दंडावरी. सोन्याच्या पाटल्या वाघाचे तोडे, घालीन तुझे मन गटामंदी, घालीन तुझे मन गटामंदी. माझे मनान भरलीस कवरी. सारी जरीची टोली रेशमची, आणीन तुला मी भारी जरी, आणीन तुला मी भारी जरी. पैठणी शालू अंगावर घालू. तर मित्रांनो बघू शकता, हे नवीनवालं लाईट हाऊस आहे. हे आत्ता म्हणजे आत्ता नाहीच आहे,
पण हे नवीन वाला आहे पोर्तुगीजांच्या टाईममधलं आणि हे त्याच्या आधी बांधलेलं लाईट हाऊस आहे. हे जुनंवालं लाईट हाऊस आहे आणि यांच्या दोघांच्या मध्येच बघताय ना तो गोल्ड ड्रॉप आहे आणि हा सनसेट मित्रांनो म्हणजे जी आता आम्ही फिलिंग घेतोय ना ती तुम्हाला शब्दात तर नाहीच सांगू शकत. खरंच खूप सुंदर असं अनुभव आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे. हे खरंच खूप भारी वाटतं एकदम. बऱ्याच दिवसापासून रीलवर बघणारे लोकेशन आज रिअल मध्ये बघत आहोत. खतरनाक वाटते आणि पाणी वगैरे कलर एकदम क्लिअर वॉटर आहे, एकदम भारी. बऱ्याच दिवस आपण ही लोकेशन रीलवर बघत होतो आणि आज प्रत्यक्ष रिअल मध्ये कसं वाटतंय? निवती लाईट हाऊस नाद करती काय? अच्छा हे तर मित्रांनो हा जो लाईट हाऊस आहे ना अजून पण चालू आहे आणि सोलारवर चालतो हा. तर आणि इथून आहेत ना हे बघा वरती जायला पायऱ्या आहे तिथे आणि ऑफिस आहे. ऑफिस आतमध्ये आहे वेंगुर्लामध्ये पण आणि हा लाईट हाऊस चालू आहे म्हणजे असं नाही की पूर्णपणे बंद आहे वगैरे. एकदम भारी स्पॉट आहे मित्रांनो. कधी पण तुम्ही याल ना पैसा काय हो आज आहे उद्या नाही पण ह्या ज्या हे जे क्षण आहेत आणि ह्या ज्या आठवणी आहेत त्या पुन्हा कधीच नाही मित्रांनो. बघा ते आपण म्हातारीची चूल वगैरे ते रीलमध्ये बघतो तर हे आहे ना इथून पाणी आतमध्ये जातं आणि आता बाहेर कुठून येतं ते पण तुम्हाला दाखवतो नक्कीच. तर थोडा वेळाची वेट नाही थोडा वेळ थांबा आणि तुम्हाला म्हातारीची चूल ते बघा. कुठली ही बघा ही म्हातारीची चूल आहे पण पाणी येत नाही आहे मित्रांनो. थोडं येत आहे कारण पाण्याला प्रेशर ॲक्च्युली कमी आहे त्याच्यामुळं पाणी नाही येत आहे नाहीतर आलं असतं. खरं तर तिकडून पाणी जाईल. हे बघा नॉर्मल एकदम नॉर्मल दिसते बघा. म्हणजे फोटो आला तर काढा तुमच्या. पाणी आहे ना पाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम क्लासिक आहे. क्लासिक पाणी आहे. म्हातारी फुकत नाही वाटतं पण पाणी मित्रांनो खरंच आपण बोलतो ना तर तो दादा पण बोलतोय की पाण्याचं प्रेशर कमी आहे त्याच्यामुळे नाही येत आहे. भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो जेवायला. तर आपण बांगडा फ्राय मागवलेला आहे बांगडा थाली आणि ह्यांच्या अजून सुरमई थाळी यायच्या बाकी आहेत. बाकी चिकन थाळी मागवली आपण. तर आता मी रूमवर गेलेलो फ्रेश झालो आणि मग त्याच्यानंतर इकडे आलो. सगळे फ्रेश होऊन आलो आणि हॉटेल पण खूप सुंदर आहे. कोकण फ्युजन म्हणून हॉटेल आहे. एकदम क्रिएटिव्ह हॉटेल आहे. मी बघू शकता टेबल वगैरे कसं आहे. सोलकडी नाही पीस ना
तर प्रथमेश काय सांगशील हॉटेलबद्दल आणि बाकी प्लेट थाली बघून? खूप सुंदर असे हॉटेल वगैरे आहे. त्याच्यानंतर अजून आम्ही जेवण केलं ना, चव नक्की सांगू तुम्हाला कशी आहे कशी. कोकण फ्युजन म्हणून हॉटेल आहे, फुल तंदूर हॉटेल आहे आणि बाकी खूप छान आहे. ठीक. तर मित्रांनो, आपल्या कोकण ट्रिपला 2 दिवस झालेले आहेत. तर विचारूया, आपले टोटल 8 जण आहेत. तर विचारूया टोटल यांचा काय एक्सपिरियन्स होता. सांग मित्र, कसं वाटलं 2 दिवसात तुला आजचा दिवस आणि कालचा दिवस? गेले 2 दिवस आम्ही कोकणात प्रवास करतोय. काल थोडा प्रवास आम्ही जास्त केला. आज गेले तरी 70 किलोमीटर आम्ही आज प्रवास केलेला आहे. कोकणाचा जो आनंद आहे तो खरंच खूप चांगला आहे, खूपच चांगला आहे. जेवण, कोकणाची माणसं, खूप हावभाव त्यांचे खूप चांगले आहेत आणि दर्शन वगैरे आम्ही मंदिरांचे वगैरे घेतले. खरंच खूप चांगलं आहे. ठीक आहे, थँक्यू. अजून विचारूया. ए बायसट इथे आहे ना, यांचं लास्टच कशाला? कसं वाटलं? मी गाडीवर गेलो, कसं वाटलं? एक नंबर वाटलं. खरंच कोकणात आल्यावर ना असं बोलतात ना की मन प्रसन्न होतं. तसंच खरंच आमचं पण आज मन प्रसन्न झालं, कारण की बाईकवर आम्ही एवढा प्रवास केलेला आहे. पण तो एवढा भारी वाटलं ना. थोडी कंबर बिंबर थोडे बोचे वगैरे दुखले, पण मस्त म्हणजे खरंच. स्टॉप केलीस ना? नाही ठीक आहे. अजून काय? ना खरंच खूप बोललं तर काय झालं. तेवढा कट करू, तेवढा कट. हां, बीप लाव. परत तो झालं. तर खरंच खूप छान म्हणजे प्रवास. आणि आम्ही दर्शन वगैरे घेतलं ना, तर एवढं भारी म्हणजे झालं ना. माणसं पण खूप चांगले आहेत इकडची, सर्विकांनी सपोर्ट करतात खूप आम्हाला. म्हणजे काय विचारायला गेलं तर ते लगेच आम्हाला सांगतात की बाबा हे असं आहे, इकडं जातो मी, तिकडं जा असं. तर अजून 2 दिवस आमचा अजून प्रवास आहे. तो मग आम्ही खूप म्हणजे चांगल्या प्रकारेच करणार आहोत, कारण की इकडं खूप बघण्यासारखं आहे. तर आम्ही असंच जाणार. चला, एवढं ठीक आहे, थँक्यू भावा. माझे राहिलं असं जे माझे राहिलं. एक रिव्ह्यू द्यायचा छानसा. ठीक आहे देतो नक्की. म्हणजे काय सांगशील? 2 दिवसाचा प्रवास अतिशय सुंदर झाला आणि अनुभव तर एकदम फिलिंग ढगात. बस एवढेच. ठीक आहे, थँक्यू. मित्र तुझं काय अनुभव? एक नंबर. पहिल्यांदा चालू आहे भावा गाड्यांवर एवढे लांब. हां, एक नंबर. सांगता येणार नाही शब्दात. पुढचं ठीक आहे, माझं thank you. दिवस भाऊ सांगतो. काय बोलतोय मयुरेश, कसं वाटलं? इकडे असंच असतं आमच्याकडे कोकणात. आम्ही इकडे दरवर्षी येतो, हो. त्याच्यामुळे इकडे मला आता नॉर्मल वाटायला लागलंय. आणि काय नाही, मस्त आहे सगळं, ठीक आहे. थँक्यू. मग काय सांगशील मित्रा, कसं वाटलं 2 दिवसात? आम्ही 8-10 दिवसापूर्वी एक रील बघितलेली नेवती बीचची. रील बघून आम्ही आलो होतो. पैसा वसूल रील आहे, पण रील सॉरी तो स्पॉट पैसा वसूल स्पॉट आहे. एक नंबर, नक्की ट्राय करा. तुझा अनुभव कसा होता मग तिथला? छोटे थायलंड वगैरे आहे, एक नंबर वाटतं. बाली थायलंड, नक्की विजिट करा. थँक्यू मित्र. तुला काय वाटतं, काय सांगशील बाबा? एवढे दिवस बरेच दिवस आपला प्लॅन जवळजवळ गेले 2 महिन्यापासून चालू आहे. बराच रील वगैरे बघत होतो, रील शेअर करत होतो ग्रुपवर. बरंच काय काय बघत होतो. या गोष्टी रीलमध्ये बघण्यात आणि स्वतः डोळ्यांनी बघण्यात खूप फरक आहे. खूप मस्त अनुभव होता. आणि इकडे सगळं, कारण मी इकडे नाही मला 2ऱ्या महिन्यात, तर मला सगळं इकडचं माहीत आहे. तर मी तुम्हाला गाईड करण्यासाठी मी मदत करतो. आणि इकडे सगळं असंच असतं. तुझा अनुभव, व्हॉट्स युअर अनुभव? तर नक्कीच यांनी जसं सांगितलं तसं 2 दिवस आम्ही प्रवास करून इकडं पोचलो. आणि प्रवास पण छोटा नव्हता, कारण काल आम्ही
पहिलं तर मुंबईवरून आलेलो मी आणि जिगर, जवळजवळ 200 किलोमीटर करून. आणि त्याच्यानंतर आम्ही श्रीवर्धनला पोचलो. श्रीवर्धनला पोचून पण प्रवास थांबला नाही आमचा. तिथून आम्ही कोस्टल रोडने रत्नागिरी गाठलं. रत्नागिरी गाठल्यावर आम्हाला म्हणजे एवढी अपेक्षा नव्हती की एवढा प्रवास करायला लागेल आम्हाला. कारण म्हणजे ठीक आहे वाटलेलं की प्रवास करायला लागेल, पण एवढा करायला लागेल वाटलं नाही. पण आम्ही 11:30पर्यंत ट्रॅव्हलिंग करत होतो आणि वेंगुर्ल्याला पोचलो. आणि वेंगुर्ल्याला आम्ही वेतोबाच्या मंदिराजवळच थांबलेलो. तर आणि आजच्या सकाळपासून जो अनुभव होता, कारण आम्ही उठल्या एकदम वेतोबाचंच मंदिर एकदम डोळ्यासमोरच होतं. आणि वेतोबाच्या मंदिरानंतर आम्ही जे गणपतीचं मंदिर वगैरे केलं, अतिशय प्रसन्न वाटणारा दिवस होता. आणि आम्ही सगळ्यांनी पण खूप एन्जॉय केला. असेच एन्जॉय करत राहू. अजून 2 दिवस आहेत आमच्याकडे. धन्यवाद.